आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडीच्या सर्व चर्चांना अखेर पूर्णविराम मिळालाय। अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून एकूण 7 उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिलेत। त्यामुळे आता राहुरीत चुरशीची आणि बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे। अलीकडे छाननीनंतर अनेक अर्ज बाद झाले होते आणि काहींनी माघार घेतल्यानंतर अंतिम टप्प्यात ही संख्या 7 वर स्थिरावल्याचं स्पष्ट झालंय। या निवडणुकीत भाजपाचे अक्षय कर्डिले हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत। दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या पार्श्वभूमीवर कर्डिले कुटुंबाचा वारसा पुढे नेत अक्षय कर्डिले मैदानात उतरले आहेत। दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे यांनी जोरदार आव्हान उभे केले आहे। प्रमुख लढत या 2 उमेदवारांमध्येच रंगण्याची चिन्ह दिसतायत। तिसऱ्या आघाडीवर वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांनी आपली उमेदवारी कायम ठेवत निवडणुकीत वेगळा रंग भरलाय। ग्रामीण भागातील तरुण, बहुजन आणि नाराज मतदारांमध्ये वंचितची मतं किती प्रमाणात खेचली जातात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। याशिवाय रावसाहेब खेवरे, अथर्व म्हसे, सूर्यभान लांबे आणि महेश हापसे हे अपक्ष उमेदवार देखील रिंगणात आहेत। राहुरी मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून बिनविरोध निवडीसाठी विविध स्तरांवर हालचाली सुरू होत्या। काही प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी, फोन कॉल्स आणि उमेदवारी मागे घेण्याच्या चर्चांमुळे बिनविरोधाची शक्यता व्यक्त होत होती। मात्र अंतिम यादीत 7 उमेदवार कायम राहिल्यानं आता ही निवडणूक प्रतिष्ठेची थेट लढत ठरणार आहे। उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत 30 उमेदवारांचे एकूण 42 उमेदवारी अर्ज प्राप्त झालेले होते। उमेदवारी अर्जांच्या छाननी अंती त्यापैकी 7 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले। त्यानंतर 23 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरलेले होते। त्यापैकी दिनांक 7/4/2026 ला प्रवीण सुभाष दळवी यांनी माघार घेतलेली होती। त्यानंतर दिनांक 8/4/2026 ला प्रतिमा किशोर देसरडा, कोळसे बाबू बाळू बाबूराव, बिलाल गफूर शेख, शितोळे सुदर्शन शांताबाई लक्ष्मण, बर्डे सकारी शांताराम, देशमुख इम्रान नबी, अल्ताफ इब्राहिम शेख इत्यादी उमेदवारांनी माघार घेतली होती। आज अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिनांकाला दुपारी 3 वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये आज खालील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी उपस्थित झालेले होते आणि त्यांनी माघार घेतलेली आहे। जाधव बाळासाहेब सोमा, जाधव नागेश विलास, अनिल भिकाजी जाधव, पवार नामदेव बंडू, शेटे सविता रामचंद्र, दोंडे संभाजी लक्ष्मण, साहेबराव पाटीलबा मसे, मोरे रवींद्र बापूसाहेब। एकूण दिनांक 7, दिनांक 8 आणि दिनांक 9 एप्रिलला एकूण 16 उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतलेली आहे। माघार घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर सध्या उमेदवारी अर्ज असलेले उमेदवार खालीलप्रमाणे आहेत। अक्षय शिवाजीराव कर्डिले हे भारतीय जनता पार्टीमार्फत निवडणूक लढवित आहेत। मोकाटे गोविंद खंडू हे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षामार्फत निवडणूक लढवित आहेत। चोळके संतोष एकनाथ हे वंचित बहुजन आघाडी या पक्षामार्फत निवडणूक